शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो जुने माणसं सांगायचे, आता माझे स्वतःचे आजोबाच सांगायचे की ह्या वड्याच्या कडेने पूर्ण जमीन, ही जी ऊसाची जमीन बघू शकतात ना, ही ऊसाची, हे वरचा जे ऊस आहे का त्या ऊसातली अर्धी, ही इथली सोयाबीन, हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये पडक होतं आणि येड्या बाबळी होत्या. आणि जे वड्याच्या पलकडी जी जमीन आहे का, ही जमीन बी पूर्ण पडीत होती आणि पूर्णपणे ह्या वड्याला पाणी येत होतं. तर पाणी असं यायचं की दिवसाभरातून 12 तासाच्या दिवसाभरातून आलं म्हणून तर पाऊस काळ जास्त होते, पाऊस पडला सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम वड्याला पाणी यायचं. पाणी बी इतकं यायचं म्हणतात की भयानक. त्या पाण्याच्या जे वेग असते का, त्या वेगाने वड्यामध्ये काहीच राहत नव्हतं, म्हणजे काट्या कुपाट्या होत नव्हत्या, गवत होत नव्हतं, काही कचरा हातरा राहत नव्हता, काही नव्हता. वडे बी फ्रेश राहायचे आणि पाणी बी 12 महिने चालू राहायचं. पण त्या मध्यंतरी ह्या काळामध्ये, ह्या 25-30 वर्षाच्या काळामध्ये काय झालं, पाऊस काळ कमी झाला. आणि पाऊस काळ कमी झाल्याच्या कारणानं मग ते जुने शेतकरी थकले, पुन्हा नवीन शेतकरी शेतीमध्ये आले. शेतकऱ्यांनी काय केलं आहे, पूर्ण जे पडकं आहेत का हे बघू शकतात, पूर्ण हे आपण बी काढले बघा, हे पूर्ण पडकं हे काय केले, काढून घेतले आणि वळती करायला सुरुवात केली. पण सुरुवात केल्याच्या नंतर अजून बी जुने काही माणसं सांगायचे ना, पाणी येतंय म्हणून ठुलतं, पाणी येतंय म्हणून ठुलतं. पण ते आताच्या शेतकऱ्याला काही बरोबर वाटत नव्हतं. केव्हा पाऊस व्हायचा एवढा, कधी पाणी यायचं आणि काय यायचं. मात्र आता ह्या सतत पाऊस जे चालू आहे का, हे 8-15 दिवस झालं, हे जास्त पाऊस वाढायला. तसा तर मग सुरुवातीपासूनच आहे, 1 महिनाभर नव्हता जूनमध्ये, त्याच्यानंतर पाऊस सुरूच आहे. इतकं पाणी यायलं आहे म्हणतात की ह्याच वड्याला, हे जे वडा आहे का, ह्या वड्याच्या वरी 3 वडे येतं, त्या तिन्हीचं येऊन इथं एक येतं आहे. तर पूर्णपणे पिकाची नासडी दुसडी झाली. आणि जिथं नाही तिथं समजा जेवढी जमीन पाण्याने व्याप्ती होती का, अगोदर समजा जेवढं रान ते घेत होतं का, जिथून पाण्याच्या वाटा, जिथं पाणी जात होतं तितकी जागा त्याने अगदी बरोबर घ्यायली. ह्या वड्याच्या कडीनं जेवढ्या विहिरीत का खाणलेल्या, ह्या पडकाईने खाणलेल्या पाण्याच्या आशाने माणूस वड्याच्या कडीला विहिरी खाणताय ना, पूर्णपणे त्या बी पाण्यामध्ये पोवायला लागल्यात. कारण जेवढं पाण्याला जेवढं लागणारी जागा आहे का, तेवढी जागा तेवढ्या जाग्यामध्ये त्यांनी आक्रमण केल्यावानी केलं आहे आणि तेवढं पाणी वाहत आहे. आता मी तुम्हाला हे चित्र दाखवतो पाण्याचं कसं काय आहे तर पुढच्या कॅमेऱ्याने. आता बघू शकतात, काल थोडाफार पाऊस झालता की लगेच वड्याला पाणी आलेलं आहे. आता ह्या बघा, हे जे खोड आहे का, या खोडापासून इकडं होतं तर तिकडं पाणी काढून दिलेलं आहे. ही जी वाळू जी पांगली का, पूर्णपणे पाण्याने तशी चाल पाडीन तिकडं वाळू केली. आता ही तर लाकूड आहे बघा एक वरी. या लाकडाची गंमत काय झाली सांगतो. ज्यावेळेस पाणी आलं का त्यावेळेस हे लाकूड पोहत आलं आणि पोहत आल्याच्या नंतर खाली एक खोड आहे बघा. मग त्या खोडावर ते लाकूड टेकलं की थोडंफार पाणी कमी झालं की लाकूड अगदी तसंच अडकलं आहे, जसं काय एखाद्या माणसाने आणून ठेवले, अशी परिस्थिती झाली. हे बघा बघू शकतात, इथून पाण्याने वाट काढली डायरेक्ट तिकडं पलकून पडक आहे थोडंफार आपलं. आणि ह्या लिंबाच्या पलकून जे शेत आहेत का शेजाऱ्याचे, पूर्ण शेतामध्ये पाणी बरं का. हे बघा बघू शकतात, पाणी का कमी नाही, हे पाणी आता सध्या कमी झालेलं आहे. आणि हे जे शेतातलं पाणी का चालू, हे पूर्णपणे पाणी शेत भरलं की पाणी इकडं जातं आहे, इकडून जाऊन पार तिथं विहीर आहे, त्या विहिरीच्या पलकड शेत आहे, तिथवर जातं आहे आणि पाणी कमी झाल्याच्यानंतर पुन्हा रिटर्न येतं आहे. पलकड्या शेतात बी तीच परिस्थिती पूर्णपणे. हे जे वळण आहे का, आता आपण व्हिडिओ बनवायला त्यांच्या वळणाने चाललेलो, पूर्ण पाण्यामध्ये वळण जातं हे. कारण ही जमीन वड्यातलीच जमीन काढलेली आपण बघू शकता पूर्णपणे. आता हे झाड आहेत का, ह्या झाडाच्या कडीनं बंधाऱ्याचं काम झालं तर बंधाऱ्याचं काम झाल्याच्यानंतर वडा उपसून पलकून टाकला होता, म्हणजे वळण केलं तर पूर्ण माती वाहून गेली. ते झाड आहे का आर पार लगे त्याच्या मुळ्या उघड्या पडल्यात आणि पाऊस जर नाही थांबला का ते झाड सध्या वाहून जाणार आहे. हे बघा, ते जे गवत दबलेलं दिसतंय का तिथपर्यंत पाण्याची पातळी होती. हे बघा इथपर्यंत पाणी होतं. आता हे स्पष्ट तुम्हाला बघू शकतात, हे गवताची जी राख झाली का सडून, जास्त पाण्यात राहिल्यामुळं झालेली. हे बघा हे पूर्ण बरगड आहे का, पूर्ण गवत आता हे सडून मार्गी लागलेले आहे. ऊसाची बी बघू शकतात, हे बी 265 म्हणून जगला आहे. दुसरा एखादा असताना लगेच पिवळा पाडा असता. खालचे पूर्ण पान आहेत का हे काळे पडून सडायला लागले. हे बघा ह्याच्यामध्ये बघू शकता, ह्याच्यामध्ये वड्याचं जे फुरसत आहे का ते वाहून आलेलं आहे. वाहून आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बल्ब देखील वाहून आलेले आहेत. बल्ब येतं, दारूच्या बाटल्या येतं. वड्याचं पाणी वाहून आलं ना शेतकरी मित्रांनो
काही बी वाहून येतं त्याच्यामध्ये. ते तिथं भोपळा आहे, तिथे बल्ब आहे आणि खाली एक दारूची बाटली बघा छोटी. बघा हे सौर ऊर्जाचं तुम्हाला मी मागच्या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं होतं. ह्याचं तर टाटर फाटर सगळं काढून ठेवलं खालचं, आणि ते वरच्या ह्याचं आहे का ते बी आपण उंच नेऊन बसवलं आहे वरी. आता हे विहिरीच्या कडेने मोठलट वळण आहे बघा. हे का बारीक सारीक वळण नव्हतं, काय नव्हतं. पूर्णपणे हे इथून तिथपर्यंत पूर्ण खसलं आहे बघा हे. आणि जर पाऊस नाही उघडा अजून बी खसून खसून आपली विहिरीच्या कडे उघडं पडण्याची शक्यता आहे. हे बघा आता हे इथून जे पाणी घुसलं का इकडं पाणी जाण्याचा काही संबंध बी नव्हता आणि जात बी नव्हतं. पूर्णपणे तिकडं आता त्यांनी चालच केली. आणि हे जे वळण खसत आलेलं आहे का, हे जे मातीचं वळण खसत आलेलं आहे का, हे वळण पार लगे इथपर्यंत होतं. इथून त्यांनी ढकलीत इथपर्यंत आणले. नाही पाणी थांबलं का पूर्ण वळण हे ढकलण्यामध्ये वाहून जाणार आहे. कारण त्याच्यामध्ये एकदा चालू झालं की वाळूचे खडे असतात. माती कमी म्हणजे 30% माती आणि 70% वाळू, मग त्यामुळे ते खसायला ह्याला बी सोपं जातं आहे. आता हे पीक बघा तुम्ही, हे पिकाला काय राहणार आहे, पूर्णपणे पाण्यामध्ये भिजू घातल्यासारखं घातलेलं आहे. डबडबा पाण्यात आहे, गेलंच आता हे. त्या बघा तेवढं टेकाड राहिलं आहे, ते बी चढत आहे पाणी आलं की पुन्हा उतरत आहे. त्या बघा पूर्ण डबडबा झाले. आणि हे वरून अजून आवक सुरूच आहे. पाऊस पाडा म्हणून तर आता पलकडी बाजू तुम्ही बघू शकता ती पूर्ण पीक गेलं आहे बरं का. ते पीक कोणचं आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन आणि तुरीचे पाटील काहीच राहिलं नाही. हा बघा पूर्णपणे राख झाली त्याची. कारण कशामुळं वरूनच तिकून वडा फुटत आहे. फुटल्याच्या नंतर तिकून बी पाणी चालू होत आहे. आणि त्या पाणी येईन म्हणून त्याला काहीच इलाज करता येत नाही. कारण कशामुळं ही जी वड्याची लेवल जमिनीची लेवल आहे का ती एकच आहे. हे मध्यंतरी थोडे बांध उंच येतं, नाही तर सहज पाणी चालतं आहे. सहज असं आपण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं बी होतं. तर शेतकरी बंधूंना आपण म्हणतो जुने माणसं, तर जुने माणसं म्हणजे ते माणसं सोन्यासारखे होते. कारण त्यांना दांडगा अनुभव बी होता. शेती क्षेत्रामध्ये त्यांनी काम बी केलेलं होतं आणि सर्वच गोष्टीचं ज्ञान अवगत होतं. ते काही येडे नव्हते. आणि आज ही अशी परिस्थिती झाल्यामुळं त्यांचे शब्द पूर्णपणे खरे ठरलेत बरं का. अंदाज असू द्या ह्याच्या बाबतीमध्ये, पावसाच्या बाबतीमध्ये, अगर पेरणीचे दिवस असू द्या, काही असू द्या, एक दिवस त्याच पद्धतीने आपल्याला काम करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय मत वाटतं नक्की एक कमेंट व्यक्त करा. लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.